मित्रांनो, सीझन चालू झाला, आंब्याची मोठी मोठी रोपं नर्सरीतून जायला सुरुवात झाली। आता तुम्ही पाहू शकता 80 रोपांचं लोडिंग चालू आहे। आता मशीनच्या साहाय्याने आपण लोडिंग करतो मित्रांनो। एका बकेटमध्ये 3-3 रोपं घालून डायरेक्ट आपली रोपं आपल्याला ट्रकमध्ये लोड करता येतात। त्याच्यामुळे आपल्याला लेबरचा त्रास देखील कमी होतो। याच्यासाठी ही सगळी सोय केलेली आहे। छोटं मशीन पाहिलं असेल ज्याच्यामध्ये दोनच फक्त एका बकेटमध्ये झाडं बसायची। 30 इंच बाय 30 इंचची बॅक साईज आहे, 150 किलोची बॅक साईज आहे मित्रांनो। आणि या 150 किलोच्या बॅक साईज मधले 3 झाडं आपण बकेटमध्ये ठेवून ती गाडीमध्ये डायरेक्ट लोड करतो। तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरीमध्ये काम चालतं। जे निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। माझ्या साईडला हा जो पाहताय मित्रांनो, हा 30 इंच बाय 30 इंच बॅग मधला केशर आंबा आहे। केशर आंबा सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये लागवड होते आणि सगळ्यात जास्त क्वालिटीचा केशर आंबा कुठे निघतो तर आपल्याकडे निघतो मित्रांनो। आजकाल आपल्या विदर्भ, मराठवाडा या सगळ्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे केशर आंबा एकदम क्वालिटीचा निघायला लागलेला आहे आणि किलोवरती खपला जातो। त्याच्यामुळे त्याला रेट देखील जास्त मिळतो मित्रांनो। 80 ते 180 रुपयेपर्यंत रेट मिळतो। किलोला म्हणलात तर 3 ते 4 आंबे बसतात। 250 ग्रॅम पर्यंत एक आंबा जातो मित्रांनो आणि किलोला 3 ते 4 आंबे बसतात। त्याच्यामुळे पैसे देखील चांगले होतात। तर हा 30 इंच बाय 30 इंचच्या बॅग मधला खोड वगैरे जाड झालेला हा असा आंबा आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो। हाईट वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने एकदम सिलेक्शन करून रोपं आपण देतो। मागच्या वेळेस पण मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण लोडिंग केलं जुने पारगावसाठी आणि त्या लोडिंग करताना कस्टमर स्वतः इथं होतं आणि कस्टमर ज्या झाडाला बोर्ड दाखवेल ते झाड आपण लोडिंग करून देत होतो मित्रांनो। तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरीमध्ये काम चालतं। जे तुम्ही झाड दाखवणार ते झाड आम्ही लोड करणार मित्रांनो। आणि तुम्ही नसलात तरी तुम्हाला पाहिजे त्या दर्जाची, पाहिजे त्या क्वालिटीची रोपं आपण लोडिंग करून देत असतो मित्रांनो। तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरीमध्ये काम चालतं। आता हा जो आंबा आहे मित्रांनो, याला यावर्षी मोहर लागलेला, आंबे लागले असते पण आपण हे काढून टाकलेले आहेत सगळे आंबे। आणि आंबे लागलेली झाडं देणं हे आपली खासियत आहे मित्रांनो। आपण त्याच्यासाठीच महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातो। मागं माझ्या पाहताय हे सगळं लोडिंग चालू आहे आणि या ट्रकला आपण 80 झाडं लोड करणार आहोत मित्रांनो। तर अशा पद्धतीचेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तशाच पद्धतीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशा पद्धतीने आपल्याकडे झाडं मिळतात, फळं लागलेली झाडं मिळतात। आणि हे समजण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच मोठ्या मोठ्या बॅगमधली सगळी झाडं मिळतात मित्रांनो आपल्याकडे। आंब्यामध्ये 5-6 व्हरायटी आहेत आपल्याकडे। तशाच पद्धतीने आपल्याकडे छोट्या बॅगमध्ये 8 ते 10 व्हरायटी आहेत आंब्यामध्ये। नारळामध्ये काही व्हरायटीज आहेत, फणसामध्ये आहेत, त्याच्यानंतर चिक्कू, पेरू, सीताफळ असे प्रत्येक व्हरायटी मिळतात, रामफळ, अशा भरपूर साऱ्या व्हरायटीज आपल्याकडे मिळतात। तर ज्यांना कोणाला अशी झाडं हवी असतील त्यांनी खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा। आणि जर व्हिजिट करणं शक्य असेल तर व्हिजिट नक्की करा। शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आपली नर्सरी आहे मित्रांनो। व्हिजिट करायला येताना देखील खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आलात तर तुम्हाला मॅडम प्रॉपर गायडन्स देतील। तशाच पद्धतीने व्यवस्थित सगळी माहिती सांगतील आणि तुम्हाला सेल्समन जोडून देतील, जेणेकरून तो सेल्समन सगळी नर्सरी तुम्हाला फिरून दाखवेल। यासाठी तुम्ही येताना देखील खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून या मित्रांनो। धन्यवाद।